मुलांनो, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. लक्ष द्या. सब्जेक्ट मॅथ, गणित. आपण मल्टिप्लिकेशन पार्ट 2 बघतोय. पेज नंबर 75वरचं झालं, 76वरचं झालं. आज आपल्याला पेज नंबर 77वर बघा 1 2 3 उदाहरणं त्या ठिकाणी आखून दिलेले आहेत, ते समजून घ्यायचे. आणि नंतर 1 2 3 4 5 उदाहरणं आहे क्वेश्चन नंबर 2मध्ये मल्टिप्लिकेशनची. हे 5 उदाहरणं तुम्हाला अशीच उभी मांडणी करून व्यवस्थित सोडवायचे आहे. त्याच्या खालचे जे आहे वर्ड प्रॉब्लेम ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. ओके. आता पेज नंबर 77वर बघा, पहिलं उदाहरण काय दिलेलं आहे तुम्ही स्क्रीनवर बघा किंवा पुस्तक समोर ठेवा. पेन्सिलनं सोडवायचे पुस्तकामध्ये. व्हिडिओ पाहून ऐकून जरी तुम्ही सोडवलं पेन्सिलनं तरी चालतं, काही अडचण नाही. त्याच्यातलं 4th नंबरचं 38 मल्टिप्लाय 25. 38 मल्टिप्लाय बाय 25. मग इथं काय केलं अगोदर, युनिट, टेन्स, 100, 1000 याचे बरोबर कप्पे तयार केले. 38मध्ये 8 आहे युनिट प्लेसला, त्याच्यामुळं 8ला लिहिलं युनिट प्लेसच्या तिथं. आणि 3 आहे 10 प्लेसला, त्याच्यामुळं ते 3 लिहिले तिथे. मल्टिप्लिकेशनचं चिन्ह द्यायचं, गुणाकाराचं चिन्ह. आणि 25मध्ये 5 जो आहे तो आहे युनिट आणि 2 जो आहे तो टेन्स. हे तुम्हाला माहिती आहे. आता ही मांडणी झाल्यानंतर आता सगळ्यात प्रथम 5चा जो टेबल आहे तो 8पर्यंत म्हणायचा. 5चा टेबल कुठपर्यंत म्हणायचा, 8पर्यंत. 5 1 5, 5 2 10, 5 3 15, 5 4 20, 5 5 25, 5 6 30, 5 7 35, 5 8 40. 5 8 40. 40 म्हणजे 40. 40 म्हणजे 40. मग आपण इथे 40च्या 40 लिहिणार का, 5च्या खाली नाही. मग त्या 40मधला जो 0 आहे युनिट प्लेसचा तो इथं लिहा आणि 4ला कॅरी ऑन करा 3च्या वर, डोक्यावर. बरोबर. तुम्ही मनात ठेवलं तरी चालतं, तिथं लिहिलं तरी चालतं, शक्यतोवर लिहा, जागा आहे. आता 5चा टेबल 3पर्यंत म्हटला. 5चा टेबल कुठपर्यंत म्हटला, 3पर्यंत म्हटला. 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 25. एक मिनिट. 5 3 25. मग आता 25 आलं आणि वरचे 3 होते, मग 25मध्ये 3 मिळवा. 28. म्हणजे पहिल्याचं जे उत्तर आलं आहे आपलं, पहिल्याचं म्हणजे कोणतं, 38 मल्टिप्लाय बाय 5 याचं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 280. तुम्हाला जर 25चा टेबल येत असला तरी चालतो, चांगलंच येते. जर येत नसेल तर याप्रमाणे करायचं. मग आता 2 मल्टिप्लाय करायच्या अगोदर 2 काय आहे, 10 प्लेसला. कुठे आहे, 10 प्लेसला. मग 2 मल्टिप्लाय करायच्या अगोदर बरोबर त्या 5च्या खाली जो आपला 0 आलेला आहे त्याच्या खाली एक 0 द्यायचा. ओके. आता 2चा टेबल 8पर्यंत. 2 8 16. 16चा 6 आला आणि 1 जो आहे तो कॅरी ऑन पुढे देऊन टाका, म्हणजे 3च्या वर दिला तरी चालतो. मग आता 2 3 6 आणि तो +1 एक 7. आता यांची करायची ॲडिशन. काय करायची ॲडिशन, 0 0 0. 8 + 6. मग 8च्या पुढे 6 काउंट करा. 8 7 8च्या पुढे 8 9 10 11 12 13 14. 14 आले. 14चा 4 करायचा तिथे. 1 परत कॅरी ऑन द्यायचा. 7 + 2 7 8 9 9 + 1 10. म्हणजे त्याचं उत्तर आलं 1040. 1040. आता तुमचं आलं आहे का बघा, चेक करा व्यवस्थित. आता याचप्रमाणे त्याच्या पुढचं जे उदाहरण आहे दुसरं म्हणजे 5वं, 67 मल्टिप्लाय बाय 94. 67 मल्टिप्लाय बाय 94. आता 67 मल्टिप्लाय बाय 94 67 गुणिला 94. आपल्याला 94चा टेबल येतो का, 94चा टेबल येतो का, नाही. मग आपण काय करणार, 94मधला जो युनिट प्लेसला आहे काय आहे, 4 आहे. अगोदर 4नं त्याला मल्टिप्लाय करायचं, कशाला, 67ला. आणि त्याच्या खालच्या याच्यामध्ये 9नं करायचं आणि ते लिहायचं, नंतर त्याची ॲडिशन करायची. हे तुम्हाला माहिती आहे. हे झाल्यानंतर समजून घ्या बरोबर. आता 4चा टेबल 7पर्यंत. 4चा टेबल 7पर्यंत म्हणा किंवा 7चा टेबल 4पर्यंत म्हणा, उत्तर एकच येणार आहे. 7 4 28.
किंवा 4 7 जा 28. मग 28 आल्यानंतर 28चा युनिट प्लेसला जो आहे तो 8 इथे लिहायचा आणि 2 जो आहे तो कॅरी ऑन करायचा. आता पुढे काय आहे आपलं 4चा टेबल 6पर्यंत, 4चा टेबल 6पर्यंत किंवा 6चा टेबल 4पर्यंत. 6 4 जा 24, 24मध्ये 2 मिळवले, 24मध्ये 2 मिळवा 25 26 आलं. झालं 67 मल्टिप्लाय बाय 4 आपण केलं. आता 67ला आपल्याला कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 9नं करायचं आहे. कशानं करायचं आहे 9नं. मग 9 हा 10 प्लेसला आहे, मग अगोदर 8च्या खाली 1 0 देऊन टाका. दिला ओके. आता 9चा टेबल 7पर्यंत 9 7 जा 63, 9 7 जा 63. मग 63चा युनिट प्लेसला 3 आहे तो लिहा आणि 6 जो आहे तो कॅरी ऑन वर करा. 6च्या डोक्यावर आपण 2 कॅरी ऑन केलं होतं, 2च्याही डोक्यावर करा. जेव्हा तुम्ही आखसान तेव्हा त्याच्यातला एक कप्पा जास्त आखा हे करण्यासाठी. आता 9चा टेबल आपल्याला 6पर्यंत म्हणायचं आहे. 9 6 जा 54, 9 6 जा 54. आता 54मध्ये 6 मिळवायचे, 54मध्ये किती मिळवायचे 6 मिळवायचे. 54 55 56 57 58 59 60 किती आलं 60. आपण ते 6 मिळवले. 60चा मग अगोदर 0 लिहायचं 2च्या खाली आणि 6 लिहायचं 1000च्या याच्यात. आता याची करायची ॲडिशन, याची करायची आहे ॲडिशन. 8 + 0 8, 6 + 3 9, 2 + 0 2 आणि 6 जसेच्या तसे. मग याचा ॲन्सर काय आलं 6298. 6298. समजलं सगळ्यांना. हे झालं 5वं. आता 6वं बघा 6 60 मल्टिप्लाय बाय 34. म्हणजे 60ला आपल्याला 34नं गुणायचं आहे. आपल्याला 34चा टेबल येतो का 34चा टेबल येतो का नाही. तुमचे अजून 30पर्यंतच पाठ झाले नाही तर 34चा कुठून येणार आहे. तुम्हाला मी लॉकडाऊनमध्ये सांगितलं होतं रोज एक टेबल पाठ करा. आता कोणाचे पाठ झाले आणि कोणाचे नाही झाले, शाळा उघडल्यावर आपण पाहणारच आहे ते, आहे की नाही. मग 60 मल्टिप्लाय बाय 34, 34चा युनिट प्लेसला 4 आहे. मग अगोदर 4नं 60ला काउंट करायचं, मल्टिप्लाय करायचं आणि नंतर त्याच्या खाली 3नं करायचं. ओके. मग अगोदर 4चं करू आपण. 4 0 0. लक्षात ठेवायचं कोणत्याही संख्येला 0ने गुणलं किंवा कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0च येतं. जास्त डोकं लावायचं काम नाही. आता 4चा टेबल 6पर्यंत किंवा 6चा टेबल 4पर्यंत. 6 4 जा 24. मग 24 लिहिताना बघा 4 बरोबर 10च्या कॉलममध्ये लिहायचं आणि 2 बरोबर 100च्या कॉलममध्ये लिहायचं, एकात एक लिहायचं नाही. आता आपल्याला कशानं मल्टिप्लाय करायचं आहे 3नं करायचं आहे. कशानं करायचं आहे 3नं. मग 3नं करण्याच्या अगोदर 3 कोणत्या प्लेसला आहे 10 प्लेसला. मग 10वर किती 0 असतात 1. मग तो 1 0 दिला. आता 3चा टेबल 3 0 0. पहिले जो नियम सांगितला तोच. कोणत्याही संख्येला 0ने गुणलं किंवा कोणत्याही संख्येला 0ने गुणलं तर उत्तर 0. ओके. आता 3चा टेबल 6पर्यंत. 3 6 जा 18 18. आता 240 प्लस 1800 यांची करायची ॲडिशन बेरीज. 0 0 0. 4 + 0 4. 8 + 2 10. 10चा 0 कॅरी ऑन इथे 1. 1 + 1 2. म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे 2040. 2040 आलं लक्षात सगळ्यांच्या. याप्रमाणे मी तुम्हाला 4थं 5वं 6वं उदाहरण समजून सांगितलं. ते पेन्सिलने पुस्तकावर सोडवा अगोदर, नंतर वहीवर सोडवा आणि याच्या खाली बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये मल्टिप्लायमध्ये 223 मल्टिप्लाय बाय 3, 127 मल्टिप्लाय बाय 8, 85 मल्टिप्लाय बाय 17, 31 मल्टिप्लाय बाय 26 आणि 26 मल्टिप्लाय बाय 31 असे हे 5 उदाहरणं दिलेले आहे. हे 5 उदाहरणं तुम्ही वर जे 6वं हे जे 3 उदाहरणं समजून सांगितली आणि याच्या अगोदर आपण ते 3 पाहिले, म्हणजे 6 उदाहरणं जसे त्या पुस्तकामध्ये आखलेले आहे तसे व्यवस्थित आखा आणि व्यवस्थित सोडवा आणि ग्रुपवर टाका. समजलं सगळ्यांना. थँक्यू. व्यवस्थित अभ्यास करा, सांगितल्याप्रमाणे त्याच्यावर तयार करा, व्यवस्थित आखा आणि नंतर वहीवर सोडवून मग त्याचे फोटो काढून ग्रुपवर टाका. एकदा दोनदा चेक करा. समजलं सगळ्यांना. ओके.
म्हणजे मी आज जे 3 व्हिडिओ दिले, आज संध्याकाळपर्यंत किती मुलांचा अभ्यास येतो ते आपण पाहणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची सूचना, तुम्हाला जे पढो जालनाचे जे आम्ही पुस्तक शाळेकडनं दिले होते ते तुम्ही तुमच्याचकडे ठेवायचे. लवकरच तुम्हाला त्याचा निरोप येणार आहे. दिल्यानंतर ते पुस्तकं, त्यातले पेपर हे तुम्हाला सगळं शाळेत जमा करायचं आहे. त्यामुळं ज्यांचं सोडवायचं राहिलं असेल त्यांनी सोडवा, ज्यांचं झालं असेल त्यांनी व्यवस्थित ठेवा. त्याच्यामध्ये एक तुम्हाला वर एक कागद पण दिला होता, तो पण व्यवस्थित भरा. कोणाला किती मार्क पडले, काय पडले, व्यवस्थित पेपर चेक करून तुम्हाला ते तयार ठेवायचं आहे. ते लवकरच आम्ही शाळेत मागवणार आहोत. शाळेत मागवल्यानंतरच आणायचं, सोमवारी कुणीही आणून द्यायचे नाही. माझा असाच मेसेज राहील, त्याच्यानंतर तुम्ही जमा करायचे आहे. ओके, समजलं सगळ्यांना? थँक्यू.